सत्ता ही एखाद्या गुलाम दाशीप्रमाणे अनिर्बंधपणे कशी उपभोगायची असते। आपले दरबारी भाट असतील, गुलाम असतील, नोकर चाकर असतील, यांच्यासाठी सत्ता आणि संपत्तीची दारं कवाडं सताड उघडी कशी करायची हे देवेंद्र फडणवीस यांच्याकडूनच शिकावं। अभिमन्यू पवार असाच एक दरबारी म्हणण्या भाट किंवा त्यांचा पूर्वाश्रमीचा विश्वासू म्हणून ओळखला जाणारा पर्सनल असिस्टंट पीए, याच्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी अक्षरशः सरकारची तिजोरी उघडली आहे, सरकारची हमी घेतली आहे। आणि तीही कशी आहे, एकमेव, विशेष आणि अपात्र। गोष्ट कशी आहे, ही एकमेव आहे। एकमेव म्हणजे याच्यापेक्षा दुसरी गोष्ट दुसऱ्यासाठी एवढा उद्योग होऊच शकत नाही, असं हे सरकारच सांगतंय। आणि विशेष बाब आहे म्हणजे अतिशय महत्वपूर्ण आणि अपात्र सुद्धा आहे बरं का। म्हणजे अभिमन्यू पवार यांच्या शेतकरी म्हणजे निळकंठेश्वर शेतकरी सहकारी साखर कारखाना याला सरकारनं 18 कोटीची कर्ज हमी दिली आहे। आणि त्या कर्जाला विशेष बाब म्हणजे वित्त विभागानं नकार घंटा वाजवलेली। बघा, देवेंद्र फडणवीसांचा सरकारचा जो विभाग आहे, वित्त विभाग, तो सांगतोय की या अभिमन्यू पवारांच्या कारखान्याला कर्ज देता येणार नाही। सहकार विभाग सांगतोय की अभिमन्यू पवारांचा कारखाना यासाठी अपात्र आहे। म्हणजे राष्ट्रीय सहकारी विकास निगम याच्याकडे कर्ज मागण्यासाठी या अभिमन्यू पवारांचा कारखाना अपात्र आहे। पण त्या कारखान्याची आणि या अभिमन्यू पवारांची पात्रता एवढीच आहे की ते देवेंद्र फडणवीसांचे भाट आहेत, देवेंद्र फडणवीसांचे विश्वासू आहेत। त्यांची स्तुती गाण्याशिवाय त्यांना दुसरं काही एक येणार नाही, असे ते आहेत। म्हणजे ते पूर्वाश्रमीचे आहेत, पण आता राजकारणामध्ये अशी काही लोक लागतात, ती देवेंद्र फडणवीसांची माणसं म्हणून ओळखली जातात, ती भाजपची म्हणून ओळखली जात नाहीत। यामध्ये प्रसाद लाड असतील, दरेकर असतील, हे अभिमन्यू पवार असतील, आता आणखी काही नावं नाही घेता येणार। पण ही लोक अगदी दरबारी म्हणजे भाजपचे संघ विचाराचे अजिबात नाही। ही लोक देवेंद्र फडणवीसांची पोसलेली मंडळी। आणि मग हीच जर गोष्ट शरद पवार यांच्या पक्षानं अथवा त्यांनी केली असती, अथवा पूर्वाश्रमी म्हणजे ज्या पूर्वी जर अजित पवारांनीच ही गोष्ट जर केली असती, तर या गोष्टीला अजितदादा चक्की पिसिंग जसे म्हणाले होते देवेंद्र फडणवीस, अगदी तीच गोष्ट त्यांनी म्हणजे देशाच्या विरोधी मांडली असती। ही धर्माच्या म्हणजे धर्मद्रोहीची किनार सुद्धा या गोष्टीला त्यांनी दिली असती। म्हणजे लोकशाही विरोधी, देश विरोधी, घटना विरोधी सगळ्या गोष्टी देवेंद्र फडणवीसांनी या कर्माला सांगितल्या असत्या। पण देवेंद्र फडणवीसांचं हे कर्म म्हणजे हा वस्तुपाठ आहे विरोधकांना घालून दिलेला। सत्ता कशी राबवायची असते, म्हणजे माझा विश्वासू असेल, म्हणजे माझा स्तुती पाठक असेल, तर तो त्याच्यासाठी मी एकमेव अशी बाब, विशेष बाब म्हणून, भलेही तो अपात्र असेल तर मी त्याला माझ्या सत्तेची आणि माझ्या सरकारी संपत्तीची कवाडं उघडी करतो। म्हणजे देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राची सत्ता ही एखाद्या जहागीरदाराप्रमाणे, एकाधिकारशाहीप्रमाणे राबवत आहेत। आणि पुन्हा ते दुसऱ्यांना सांगतायत। त्याच मंत्रिमंडळानं जी बैठक घेऊन अभिमन्यू पवारांच्या कारखान्याला 18 कोटी रुपयांचं कर्ज दिलं, म्हणजे ती हमी घेतली, राष्ट्रीय सहकार विकास निगमकडे तो प्रस्ताव पाठवला। त्या अभिमन्यू पवारांच्या कारखान्याला पूर्वीच 18 कोटी हे त्याची म्हणजे ती क्षमता वाढविण्यासाठी, दुप्पट करण्यासाठी कारखान्याची
हे शेअर कॅपिटल दिलेलं आहे आणि आता हे विकास निगमकडे कर्जाची मागणी करणारा म्हणजे जो प्रस्ताव आहे तो पाठवलाय. ही गोष्ट दुसऱ्यांसाठी होणार नाही हे सुद्धा देवेंद्र फडणवीसांचं सरकार आणि मंत्रिमंडळ सांगायला विसरलं नाहीये. म्हणजे आता जर कुणी अभिमन्यू पवारांसारखा जर कारखाना, माझ्याही कारखान्याला असं कर्ज द्या किंवा शेअर कॅपिटल आम्हालाही मोकळं करून द्या, आम्हालाही द्या थोडा भाग, असं म्हणालं तर ते होणार नाही. कारण हे एकमेव आहे उदाहरण, असं त्या सरकारमध्ये ह्या देवेंद्र फडणवीसांच्या सरकारनंच सांगितलंय. एकमेव गोष्ट आहे म्हटले आणि ही विशेष बाब आहे आणि दुसऱ्यांसाठी हे उदाहरण म्हणून वापरता येणार नाही. म्हणजे देवेंद्र फडणवीस हे सत्ता कशी उपभोगायची असते, सत्ता कशी वाकवायची, कशी झुकवायची असते आणि तीही अगदी कायद्याच्या चौकटीत बसून. म्हणजे तिजोरीवर दरोडा जरी घातला गेला तरी त्याला दरोडा म्हणता येणार नाही. आणि सत्तेसाठी म्हणजे आपल्याला सत्ता पुन्हा टिकवायची असेल तर एक भाजपचा आमदार सुद्धा म्हणाला होता की देवेंद्र फडणवीस हे स्वतःसाठी म्हणजे आपल्या भाजपची संघ विचाराची अशी रीत नाहीये की दुसऱ्या पक्षातील लोकांना शिव्या देण्यासाठी माणसं पाळायची, पोसायची, ही संघ भाजपची रीत नाहीये. पण देवेंद्र फडणवीसांनी अशी जाणीवपूर्वक काही माणसं पुसली आहेत, पाळली आहेत, असं एक भाजपचे अमरावतीचेच आमदार म्हणाले होते. आणि तीच गोष्ट अगदी या उदाहरणामधून आपल्याला दिसून येते आहे. कारण या देवेंद्र फडणवीसांनी अभिमन्यू पवार हे कर्जासाठी त्यांचा कारखाना अपात्र असेल, सहकार विभाग सांगत असेल, वित्त विभाग सांगत असेल, पण जर तो माझा दरबारी भाट असेल तर मी त्याच्यासाठी सत्ता आणि संपत्तीची कवाडं उघडी करतो, हे केवळ आणि केवळ देवेंद्र फडणवीसच करू शकतात. ही गोष्ट काँग्रेसला करता आलेली नाही, ही गोष्ट उद्धव ठाकरेंना सुद्धा करता येणार नाही, ही गोष्ट शरद पवारांना सुद्धा करता येणार नाही. ही गोष्ट फक्त देवेंद्र फडणवीसच करू शकतात. याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.